हॅलो, नमस्ते. वेलकम टू डॉक्टर अरूज हेल्दी लाईफस्टाईल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक छान अशी पॉवर पॅक सुपर हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी. पालक आणि ओट्सचा चिला. ग्रीन लिफी व्हेजिटेबल असल्यामुळे पालकामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन के आणि त्याचबरोबर डायटरी फायबर्स आणि आयरन प्रेझेंट आहे, जे आपल्याला ॲनिमिया प्रिव्हेंट करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर डायटरी फायबर्स असल्यामुळे गट हेल्थ इम्प्रूव्ह करतं आणि याच्यामध्ये प्रेझेंट असणारे ल्युटीन, झियाझॅन्थिन्स आणि कॅरोटिनॉइड्स आपल्या बॉडीला विटॅमिन ए प्रोव्हाइड करतात, जे आपलं आय हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर विटॅमिन सी, विटॅमिन के हे जे घटक आहेत, हे सगळेच व्हिटॅमिन्स आपल्याला स्किन हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात, गट हेल्थ प्रमोट करतात. तर ओट्स जे आहेत तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, ओट्स हा एक चांगला सोर्स आहे डायटरी फायबर्सचा. यामध्ये सोल्युबल, इनसोल्युबल डायटरी फायबर्स आहेत, बीटा ग्लुकॅन्स आहेत, जे आपल्याला बऱ्याच वेळासाठी पोट भरलेलं ठेवण्यासाठी मदत करतात, म्हणजे आपण ज्याला म्हणतो सटायटी. त्याचबरोबर ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल, बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला इम्प्रूव्ह करतात, त्याची लेवल वाढवतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही प्रोटीन्सचा एक चांगला सोर्स आहेत. या ओट्स आणि पालक चिलामध्ये आपण ॲड करणार आहोत पनीर, याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून थोडी वाढवण्यासाठी. हा चिला पचण्यासाठी फार हलका असतो आणि मला वेट लॉससाठी मदत करणार आहे, ब्लड कोलेस्ट्रॉलसाठी मदत करणार आहे, ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे. अशी ही सुपर हेल्दी पॉवर पॅक रेसिपी सगळ्यांनी माझ्यासोबत शेवटपर्यंत बघायची. अगदी साधारण तुमची 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते. हे व्हिडिओज मी यासाठी बनवते की जेणेकरून मला जे हेल्थ बेनिफिट्स भेटले, तेच हेल्थ बेनिफिट्स तुम्हाला सुद्धा भेटावेत, तुम्हाला सुद्धा या लाईफस्टाईलचा फायदा व्हावा, हेच आपल्या चॅनलचं मोटिव्ह आहे. चला तर मग सुरू करूया आजची सुपर हेल्दी रेसिपी. पालक आणि ओट्सचा चिला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक जुडी पालक, एक वाटी ओट्स, मक्याचे दाणे, गाईचं तूप, पनीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, मीठ आणि ओवा. सर्वप्रथम आपण पालकला ब्लांच करून घेऊया. पालकला स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि नंतर मग त्याला उकळत्या पाण्यात 1-2 सेकंदांसाठी थोडंसं ब्लांच करायचंय. या प्रोसेसमुळे पालकमधले ऑक्झॅलिक ॲसिडचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे मूतखड्याची शक्यता कमी होते आणि पालकच्या पौष्टिक गुणधर्मांचा आपल्याला फायदा घेता येतो. पालक 2 सेकंदांसाठी आपण गरम पाण्यात थोडीशी शिजवून घेतली आहे. आता तिला थंड पाण्यामध्ये भिजवून घेऊया आणि ती थंड झाल्यावर मग आपण याला ग्राइंड करून घेऊया. पालक आता छान थंड झाली आहे. आता सर्वप्रथम मिक्सीमध्ये मी ॲड करते आलं, लसूण, 2 मिरच्या आणि सोबतच थंड झालेली पालक. आता याची छान अशी पेस्ट आपण तयार करून घेऊया. इथे आपली पालकची पेस्ट तयार आहे. आता यामध्ये इतर जिन्नस ॲड करूया. इथे मी घेतलेली आहे 4 चमचे ओट्सची भरड. ओट्सला छान रोस्ट करायचं आणि मग त्याची पेस्ट करून घ्यायची. सोबत ॲड करूया पाव चमचा ओवा पचनासाठी आणि पाव चमचा मीठ चवीनुसार. मिश्रणाला आपण चांगलं एकजीव करून घेऊया. मिश्रणाला फार पातळ किंवा फार घट्ट नाही करायचंय. साधारण सेमी सॉलिड अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. म्हणजे आपलं डोसा बॅटर असते त्यापेक्षा थोडं जास्त लिक्विडी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. आता पॅन चांगला गरम झालेला आहे. त्यामध्ये थोडंसं तूप घालूया आणि या तुपावरती छान आपण ओट्सचा चिला पसरवून घेऊया. मिश्रणाला सर्व ठिकाणी एकसमान पसरवून घ्यायचंय आणि यावर आता आपण थोडंसं पनीर ग्रेट करून म्हणजे किसून घालणार आहोत, जेणेकरून ही रेसिपी आणि थोडी हेल्दी आणि न्यूट्रिशियस बनेल. कारण पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आणि कॅल्शियम प्रेझेंट असतं. त्यामुळे शाकाहारी आहार पद्धतीत पनीरचं फार महत्त्व आहे. यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात. आता यावर छानपैकी टेस्टसाठी फ्रेश असे मक्याचे दाणे घालून घेऊया आणि चिल्याला छान असं भाजून घेऊया दोन्ही बाजूंनी. परतताना आधी कडा सेपरेट करून घ्या आणि मग सावकाश चिल्याला परता. चिला छान असा दोन्ही साईडने क्रिस्पी बनतो आणि टेस्टला अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा ही हेल्दी रेसिपी आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.